पुढचा पार्ट बघणार आहे. काल जी पाहिलं आपण आपली उदाहरणं कालचे एक राहिलं होतं. दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% वाढवली. नंतर काय केलंय त्यांनी 50% कमी केलीये. 50% वाढवलीये, 50% कमी केलीये. नंतर तर त्यांनी कमी करून विकली तर दुकानदाराला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला. हे आपण कोणत्या बेसवरती गणित बघितलेलं, कोणत्या फॉर्म्युल्यावरती गणित बघितलेलं? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय अपॉन 100 ह्या फॉर्म्युल्यावरती आपण हे गणित बघितलेलं. ओके, अशा प्रकारची तुम्ही गणित शोधून केली का काल? अशा प्रकारची गणित तुम्हाला काल सापडली का? क्वेश्चन नंबर 14 चौथा. क्वेश्चन नंबर 14 काय आहे बघा. एका वस्तूची किंमत 20% वाढवली. वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल? काय सांगितलंय आपल्याला हा क्वेश्चन, की एका वस्तूची किंमत 20% वाढवली आणि वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल? त्याचे पर्याय आहेत. पहिला आहे 16.16%, 66%. दुसरा आहे 25%. तिसरा आहे 14.28% आणि चौथा आहे 12.66%. गणित समजलंय का सगळ्यांना? काय सांगितले, काय येईल याचा आन्सर? एका वस्तूची किंमत 20% वाढवली आणि वाढलेल्या किमतीवरती किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू परत मूळ किमतीला होईल. आता सपोज एक गोष्ट आहे, 100 रुपये किमतीची एक गोष्ट आहे फॉर एक्झाम्पल. ती आपण 20% वाढवली म्हणजे 20 रुपयांनी वाढवली तर त्याची किंमत किती झाली? 120 रुपये. आणि त्याच्यावरती आपण किती टक्के सूट दिली असती किंमत मूळ किमतीत येईल? 20%. बरोबर का नाही? म्हणजे आपल्याला त्यांनी हे गणित असं विचारलंय की थोडस ह्याला म्हणतात नलिफाय इफेक्ट गणित. नलिफाय म्हणजे आहे तेच असतं त्याचं आन्सर. म्हणजे जे विचारलंय ना तेच आन्सर आपलं, म्हणजे मूळ म्हणजे जी किंमत जे विचारलंय आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच आन्सर असतं. म्हणजे आहे तेच उरेल, त्याला नलिफाय इफेक्ट सम्स म्हणतात. अशा रिलेटेड जे सम्स असतात त्याला नलिफाय इफेक्ट सम म्हणतात. आता बघा, मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल नाही, हे गणित सांगते. 20% वाढवली. वाढवली म्हणजे काय आहे? 20% म्हणजे किती असतात? 1/5. 20% किती असतात? 1/5. मी ती वाढवलीये म्हणजे पाचात एक मिळवलाय म्हणजे 6/5 आली. म्हणजे ती रक्कम किती आली? 6/5. जर 6/5 मला हे पूर्ण रक्कम एक करायची आहे, म्हणजे मला त्याच वस्तूनी त्याला गुणायचं आहे, तर कसं करणार आहे मी? म्हणजे मी काय करणार आहे, वरती 5 आणि खाली 6 करणार आहे, कारण मला इथं 1 आणायचं आहे. 1 आणायचं आहे, कारण काय सांगितलंय त्यांनी, जर एखादी किंमत 20% वाढवलीये तर तिच्या किमतीत ती परत मूळ किमतीस विकलीये तर त्याला आपण किती सूट दिली त्यांना आपल्याला सांगायचंय त्यांना. म्हणजे जर मी इथे इनव्हर्स घेतला, हे 5 गेले, हे 5 गेले, हा 6 गेला, हा 6 गेला, म्हणजे माझा आन्सर आले 1. किती आन्सर आले माझं? 1. म्हणजे 1% सूट, 1% सूट मला कशावरती भेटले? 6 वरती. म्हणजे 1/6 माझं फायनल आन्सर असणार आहे.
1/6 म्हणजेच आपलं जे शेकड्याचं टेबल दिलंय त्याच्यामध्ये होतं 16.66%. मग 16.66% म्हणजे पहिला आन्सर आहे. मी तुम्हाला कालच सांगितलेलं, जर सोप्या भाषेत गणित दिलं असेल तर x+y+xy अपॉन काय आहे ते 100 ते सम आपल्याला यूज करायचं, फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. बट ह्या टाइप मध्ये सम दिलेले असतील 20% वाढवलेल्या किमतीवर किती टक्के, आता हे नलिफाय इफेक्ट मध्ये 20% म्हणजे 1/5 आणि हे सगळे दशांश मध्ये आहे, एकच 25% मध्ये आहे. जर दशांश मध्ये आपल्याला दिसतंय बाबा आपल्याला द्यायचंय आन्सरिंग, तर आपण हे अपूर्णांकाच्या ह्याच्यामध्ये फॉर्म मध्ये घेऊन करायचंय. तर पहिल्यांदा आपण काय केलंय, 20%नी ती गोष्ट वाढवली. बरोबर, एखादी गोष्ट आपण 20%नी वाढवली, परत ती गोष्ट 20%नी वाढवली म्हणजे 20% आपल्या शेकडेवारीच्या तक्त्यात किती असतात, 1/5. 1/5 नी वाढली म्हणजे 5 मध्ये 1 मिळवलं तर किती आले, 6/5. म्हणजे 6/5 नी ती काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. नलिफाय इफेक्ट म्हणजे आता मला सांगितलंय त्या किमतीवर, वाढलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस होईल. जर मी ह्याच्यावरती 1% दिलंय, 1% सूट घेतली म्हणजे ही आणि ही किंमत जाणार आहे. का जाणार आहे, बिकॉज हे इथं मला एक किंमत आणायची, तेव्हा माझी मूळ किंमत आहे तीच होणार आहे. जेम्स बर, 6तून 6 गेले, 5तून 5 गेले म्हणजे आन्सर आलं 1%. म्हणजे 1 कशातून उरलाय, 6चा 1 भाग शिल्लक राहिलाय म्हणजे 1/6 म्हणजे 16.66. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. हे इन्व्हर्स घेतलंय आपण 6/5. क्वेश्चन नंबर 5. समजलंय का हे सेम? हा बोला ना. ते वरचं जे आहे ना 1/5 आणि 6/5 हेच नाही कळलं मॅडम, मी खालचं समजलंय. हा, खालचं बघा. म्हणजे कसं आलं ते कळलं, पण आता हे जे 20%चं 1/5 घेतलं ते नाही, फॉर्म्युला 20% नुसार घेतलं का? बघा ना मॅडम, 20% वाढवली, वाढवलेल्या किमतीवरती किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल. आता बघा, ह्यालाच म्हणतात नलिफाय इफेक्ट, म्हणजे 1नी किंवा 30 ची संख्या उरणार. आता 6/5 ही आपली कुठली संख्या आहे, कुठली संख्या आहे, वाढवलेली. किंवा मी असं वाढवलेली. केलं, किंवा असं केलं, 5 ह्याच्यातून 6तून 5 गेले, किती उरणार आहे, 1 उरणार आहे. 1 उरणार आहे. जरी तुम्हाला असं समजलं नाही तरी ह्याच्यातून कन्वर्ट करा, हे तर येणार आहे 1 म्हणजे कशामधून 1 आलेला आहे, जे आपलं 1/5 आहे किंवा 6/5 आहे, त्या 6 मधून आपला 1 उरलेला आहे. त्या 6 मधून 1 उरलेला आहे. म्हणजेच 1/6 आपलं फायनल आन्सर असणार आहे. 1/6 म्हणजे दशांश मध्ये 16.66. आता बघा, हे मॅडम अपूर्णांकामध्ये गणित आहे, अपूर्णांकाचं कन्वर्जन येणं आपल्याला मेन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा, एकदम सोपी स्टेप आहे. पहिल्यांदा त्यांनी सांगितले की ती किंमत वाढवली 20%ने, परत सांगितलंय की त्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती किंमत मूळ किमतीला जाईल. आता आपली मूळ किंमत किती आहे, 1/5. 1/5. वाढवल्यावर किती झाली, 6/5. आपल्याला सांगितलंय जर मॅडम 6/5 ला 6/5 कुठून आलं हे? एक मिनिट, आता त्या 1/5 मॅडमचा आधी म्हणजे थांबा, त्या मॅडमचा आधी क्लिअर होते, तुम्हाला सांगते. 6/5 ही काय झाली, आपली वाढवलेली रक्कम आली. ओके, आता ह्या 6/5 वर मला किती टक्के 6/5 वरती जर मला किती टक्के सूट मिळाली तर ही मूळ किमतीला जाणार आहे. जर मी हे 6/5 चे इनवर्स घेतलं, काय इनवर्स घेतलं, बिकॉज हे 5 जाणार आहेत, 6 जाणार आहेत, आन्सर येणार आहे 1. म्हणजे एक जे मूळ किमतीला 1 नी जर 1.5 नी मल्टिप्लाय केलं मी 1 ला, तर काय आन्सर येणार आहे, 1/5 येणार आहे. बरोबर. पण एवढं इथपर्यंत कळलं, काय सांगते मी. आता पुढे ऐका, माझं ह्याचा आन्सर आले 1. काय आलेला आहे, 1 आलेला आहे. पण 1 कशावरती आले, वाढवलेल्या किमतीवरती ना, म्हणजे 6. 1 आन्सर आले कशावरती आले, वाढवलेल्या किमतीवरती. वाढवलेली किंमत किती आहे, 6.
म्हणजे 1/6 माझं फायनल आन्सर असणार आहे. 1/6 अपूर्णांकामध्ये किती असणार आहे? 16.66. मॅडम ते अपूर्णांकाचं चार्ट वगैरे दिलंय का तुम्ही काल? मी काल थोडस लिव्ह झाले होते का हो आज हो, देणार आहेत? बर बर, सरांना सांगते जे सेंड करायला. अपूर्णांक दिलाय ना, कारण माहितीये का मॅडम हे थोडस आम्हाला हे होतं म्हणजे थोडं लक्षात येत नाही मॅडम, म्हणून म्हणायला लागले, दुसरं काही काल नाही. तुम्ही नव्हते म्हणलं, कालचा व्हिडिओ पहा, काल लक्षात येईल. हो सर, पण ते तरी अपूर्णांकाचं मॅडम जे म्हणतायत ना चार्ट्स वगैरे जर आम्हाला मिळालं असतं तर बरं झालं असतं. मिळेल का? पाठवतात हो मॅडम. हो, देईल देईल. हो, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. ओके ओके, काही इश्यू नाही. ए धरवी हा, खोकला येतोय ना, जास्त खाऊ नको. ओके, हे सम कळलं? आय होप, मला असं वाटतंय कळलं असेल तुम्हाला, कारण फक्त अपूर्णांकांचं त्याच्यामध्ये कन्व्हर्जन आहे आणि ते मी अपूर्णांकामध्ये फ्रॅक्शन चॅप्टर मध्ये क्लिअर केले आणि हे तुम्हाला आलंच पाहिजे कन्व्हर्जन, त्याशिवाय ह्या टाइप मध्ये सम तुम्हाला जमणार नाहीत. ओके, आता दुसरं सम आहे का कुणाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम? चांगला आहे तेल चांगला आहे. मॅम फक्त मला एक स्टेप विचारायचं होतं, तो 6/5 कुठून आला? हे बघा मॅडम, मी वरचा आहे, हा वरचा आहे. त्या दिवशी मॅडम मी तुम्हाला सांगितलेलं की अपूर्णांकाच्या त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, एक आपलं गणित होतं बघा, त्या गणितामध्ये शिल्लक किती होईल, माधवरावांचे गणित होतं, त्याच्यामध्ये 3/5 त्यांनी पैकी घर खर्चाला दिले, तर 1/4 कसं उरलं, ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन दिलेले. इथं काय सांगितलंय त्यांनी, इथं काय सांगितलेलं आहे, 20%. 20% हे कसं काढले, शेकडा 20% आपण कशावरून काढले, जे शेकडाचा चार्ट होता ना, शेकडाचा चार्ट, 20% म्हणजे 20/100. 20/100 केलं तर 1/5 येतं. ओके, ओके 1/5 ओके 1/5 म्हणजे 1/5 ही किती, 1/5 20%नी, म्हणजे जी किंमत आहे एका वस्तूची, जी पण किंमत आहे ती कितीनी वाढवली आहे? 20%. 20% ती पण XYZ वस्तू आहे, ती कितीनी वाढवलेली आहे? 20%नी वाढवलेली आहे. 20%. वाढवलेल्या किमतीवरती आपल्याला किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीस विकली जाईल? हे बघा, जर 1/5 आपली मूळ किंमत आहे, तर वाढवलेली किंमत कशी काढायची? 1/5, जर हे 5 वरती ऍड केले म्हणजे 6/5. 5 पैकी वाढवली किती आपण? 6. ओके, हा आता 5 पैकी 6 वाढवली. आता पुढचं वाक्य आहे, जर जर ती वस्तू मला मूळ किमतीला विकायची आहे, तर मला किती टक्के सूट ह्याच्यावरती द्यायला लागेल? मी लेक्चर मध्ये आहे, डिस्टर्ब नाही करायचं राजा. आता 6/5 ही आपली जर मूळ किंमत आहे किंवा ही वाढवलेली किंमत आहे, तर ह्याच्यावरती किती टक्के सूट दिल्यानंतर मला मूळ किंमत भेटणार आहे? किती टक्के सूट द्यायला लागेल मला? जर मी ह्या 6/5, तुम्हाला कळलं का 6/5 कसं आलं मॅडम? तुम्हाला तो क्वेश्चन होता 6/5चा, हो कळला का? हो 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 कळालं मॅडम, हो कळालं. आता मला म्हणायचंय 6/5 आहेत, मला 1 करायचंय, कारण मला मूळ किमतीवरती सूट किती द्यायची हे काढायचंय. आता 6/5 ला जर मी इन्व्हर्स केलं तर 5/6 आलं, म्हणजे हे सगळं कट झालं, 5 गेले, 6 गेले, मग त्याचा आन्सर आले 1. ओके, 1 आले. पण 1 कशामध्ये आलेला आहे? जी वाढवलेली किंमत होती का नाही, आपण त्यात आलं. जी वाढवलेली किंमत हो. होती त्याच्यामध्ये माझे 1 आलेला आहे. म्हणजे माझी किंमत किती असणार आहे? 1/6. 1/6. 1/6 म्हणजे किती आहे? आपल्या शेकडेवारीच्या टक्क्यांमध्ये हो, बघा, किंवा शेकडेवारीचा तक्ता पाठ नसेल तर 6 ने 1ला भाग लावून जे आन्सर येईल
किंवा एक आता 6 ने एकाला भाग घालवताना कॉम्प्लिकेटेड होणार आहे, भाग पण नाही जाणार. पण शेकडेवारीच्या टक्क्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट चार्ट दिलेला आहे 16.66%. हे आपलं आन्सर राहणार आहे. आय होप तुम्हाला आता कळलं असेल बेटर. कळलंय का व्यवस्थित? ओके ओके थोडीशी कॉम्प्लिकेटेड येस गणित आहेत, फक्त थोडंसं हे कन्वर्जन जे आहे ना ते फक्त लक्षात घ्या. आता दुसरं गणित अच्छा बघूया. दुसरं गणित बघूया. 5 तास 20 मिनिटे 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकड्या किती आहे? एक 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकड्या किती आहे? पहिलं ऑप्शन आहे 17.4/9%. दुसरा ऑप्शन आहे 22.2/9%. आणि तिसरा ऑप्शन आहे 22.5%. आणि चौथा ऑप्शन आहे की 18%. आता प्रश्न विचारलेला आहे वेळेचा, की 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे? आधी मग एका दिवसाच्या शेकडा काढण्यासाठी आपल्याला आधी ह्याचं कन्वर्जन करायला लागेल मिनिटामध्ये, कारण इथं मिनिट आहेत. जर तुम्हाला तास दिला असतील किंवा इथं सपोज सेकंड दिला असेल तर तुम्हाला ह्या तासाचं कन्वर्जन सेकंड मध्ये करायला लागणार आहे. इथे मिनिटे दिलेत तर तुम्हाला ह्याचं मिनिटेचं कन्वर्जन करायला लागणार आहे. बिकॉज ह्या दोघांचा रेशो वेगवेगळा आहे, त्यांची युनिट वेगवेगळी आहेत. एक तास आहे, एक मिनिट आहे, तर आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो का? मिनिट वेगळं असतं तास वेगळं असतं, बरोबर का नाही? मग मिनिटाचं कंपॅरिझन जर तासामध्ये करायचं असेल तर मला आधी 5 तासाला कशामध्ये कन्वर्ट करायला लागेल? मिनिटामध्ये. मिनिट म्हणजे किती असतात? 60 मिनिट म्हणजे काय असतो? 60 सेकंद म्हणजे काय असतो? 1 मिनिट, एक बरोबर मिनिट ना? आणि 60 मिनिट म्हणजे 1 तास असतो. 1 तास हो हा, म्हणजे जर मी 5 300 गुणिले मिनिट येते 60 5 गुणिले 60 300 मिनिट मिनिटाचं, हा, 320 60 मिनिट 5 गुणिले 60 मिनिटाला मी मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यामध्ये अधिक 20 मिनिटे ऍड केली तर खाली एक सांगते तुम्हाला. 320 एका दिवसाचा शेकडा भागिले किती? 100. एका दिवसाचा शेकडा विचारलाय, शेकडा नंतर घेऊया, बट आधी काय सांगितलंय? एका दिवसाचं वेळ पण काढायला लागणार. ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे? एक दिवस म्हणजे किती असतो? 24 तास. एक दिवस म्हणजे किती असतं? 20 तास 24 तास. 24 तासामध्ये मिनिट मध्ये त्याचं 60 एक तास असतो. 1 तास असतो 60 मिनिटाचा. हे कन्वर्जन करून घेतलं. 5 गुणिले 60 अधिक 20 म्हणजे किती झाले? 320 अधिक 24 गुणिले 60 किती होतात? 144 आणि हा 0 म्हणजे 320 डिवायडेड बाय 1440. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला, बरोबर. आता कशाने भाग घालायचा? 8 चोक 32 है की नाही? 8 एके 8, हातचे आले 14 मधनं 8 गेले, 4 5 6, 8 8 64 म्हणजे 4/18 आले. म्हणजेच किती येणार आहे? बेदुनी 4 92 18 म्हणजे 2/9. 2/9चा अपूर्णांक किती असतं बघा बरं? 2/9चा आपल्याकडं शेकडेवारीत जर अपूर्णांक नाहीये तर 1/9च्या टेबलमध्ये आहे 11.11%. ते शेकडेवारीचा तक्ता सेंड करते. 2/9 नाहीये, जर 2/9 मी 2 वेळा केलं म्हणजे 1 गुणिले 9 आणि 1 गुणिले 9 किती होणार आहे? 11.11% एकाचं होणार आहे 1/9चं. जर 1/9चं 11.11 आहे तर 2चं काय होणार आहे? दोघांचं काय होणार आहे? 2.9चं काय होणार आहे? 11.11 गुणिले 2. 2/9चं काय होणार आहे? 11.11 गुणिले 2 म्हणजेच माझा आन्सर येणार आहे 22.22%.
22.22% म्हणजेच माझं फायनल आन्सर हे असणार आहे पूर्णांक 22 आणि 2/9% हे माझं फायनल आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दुसरा. मॅडम एक छेद 9 ला जर डिवाइड केलं तर 11 कसं येते मॅडम? येतच नाही ना. अहो मॅडम, शेकडेवारीचा जो टेबल आहे की नाही काल मी सांगितलेला 1/9चा 11.11% शेकडेवारीच्या टेबलमध्ये आहे. डिवाइड करूनच येतं मॅडम. 11.11 आहे 1/9चं. हे पाठ करून जायला लागणार आहे तुम्हाला पेपरला. 1/9 म्हणजे 11.11. 2/9 किती मग 11.11 वरून? 2/9चं आपण 1/9 बाहेर काढलं, मग अजून एक 11.11 उरलं का? म्हणजे 11.11ला मी जर 2ने गुणलं म्हणजेच ते काय असणार आहे माझं 2/9. जर ते 2/9 माझं हे असणार आहे तर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 22.22% हे माझं आन्सर असणार आहे. जर 22.22% हे माझा आन्सर आहे तर 22 हे पूर्णांक आहे, 2/9 हे अपूर्णांक आहे आणि टक्क्यांचं चिन्ह आहे. हे गणित लेटेस्ट विचारले आता 2021 आणि 2024 टीईटी मध्ये. पेपर दिलेले नाही 1-2 पण कितीला नाही सांगितलं, पण 2021-24 ला हा क्वेश्चन आलेला आहे. बघा परत एकदा, कारण 2 वेळा रिपीटेड झालेला आहे. पाहिला? हो मॅडम, तिकडचं दाखव. मॅम 1/9 कुठून आला मॅडम? बघा आपलं 2/9 पर्यंत इथपर्यंत कळलं. 2/9. हो इथपर्यंत कळालं. आता मी तुम्हाला एक सांगते, आपल्याकडे 2/9 ची किंमत नाहीये शेकडेवारीच्या टेबलमध्ये, पण आपल्याकडे 1/9 ची किंमत आहे. जर 1/9 2 वेळा झाले, 1/9 ला जर मी मल्टिप्लाय बाय 2 केले तर माझं 2/9 आन्सर येणार आहे. ओके. अच्छा, मग 1/9 ची किंमत किती आहे माझ्याकडे? 11.11%. 11.11. जर मी त्याला 2 नी मल्टिप्लाय केलं तर मला 2/9 ची किंमत भेटणार आहे का? हे बघा मॅडम, हे बघा हे मॅडम, 22. आपलं एकाच फायनल म्हणजे 1/9चा आन्सर आहे ना फक्त? 1/9चा आन्सर आहे. नाही, फक्त नाही. 11.11 फक्त 1/9चा आन्सर आहे, बरोबर. जर त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय येणार आहे? 22.22%. 22.22. केलं तर 22.22%. 22.22% हे आन्सर कशाचं आहे? 2/9चं. म्हणजे 2/9चं फ्रॅक्शन काय आहे? 22.22%. हे बघा मॅडम, आपल्याकडे 2.9चा दशांश रूप किंवा तशी शेकडेवारी नव्हती, आणि जरी आपण भागाकार करायला गेलो तर ती चुकती. आपल्या शेकडेवारीच्या टेबलमध्ये नव्हतं तसं काय. तर आपल्याकडे 1/9 होतं. 1/9चं आपल्याला टक्केवारी होती 11.11%. जर 11.11% 1/9 ची टक्केवारी असेल, जर त्याला मी मल्टिप्लाय बाय 2 केलं तर ऑब्व्हियसली 2.9चा आन्सर येणार आहे. 22.22%. आता हे पण बघा कसं आलेलं आहे, दशांश रूप डेसिमल फॉर्म मध्ये आलेलं आहे. 22.22%. म्हणजे पहिले जे 22 आहेत ते पूर्णांक संख्या आहे, पुढची आहे ती पॉइंट मध्ये आन्सर आहे. पहिला आन्सर आलेला आहे 22, तो माझा पूर्णांक संख्या आहे, आणि 2/9 जे आलेलं आहे ते माझे क्वेश्चन नंबर आहे. 2.9 हे माझं कन्वर्जन आहे मिनिटाचं, आणि 22 माझं टक्केमध्ये आहे. म्हणजे 22 पूर्णांक म्हणजे 2/9 हे माझं पर्सेंटाईल मध्ये फायनल आन्सर आलेला आहे. आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. आणि हा 2 वेळा 2000 कितीला सांगितलं मी? 21 आणि 24. 21 आणि 24. ओके, समजलं असेल.
कारण थोडस हे ट्रिकी आहे. अंडरस्टँडिंग साठी थोडस व्यवस्थित म्हणजे प्रॅक्टिस आली की तुम्हाला हे जरासं कळणार आहे. जर मी तुम्हाला पडलेली गणितं सांगितलेलीच आहेत, तुम्ही स्वतःच्या ह्यानी थोडस सर्च करा किंवा शोधा की ह्या रिलेटेड गणितं कुठे. ही जराशी अवघड अवघड का घेतलीत की कारण ही विचारलेली आहेत गणितं. सोपी सोपी घेतली नाहीयेत कारण ही कव्हर करायची होती, कारण ही सम्स तुम्हाला टीईटी क्वेश्चन मध्ये 2-2, 1-1, 2-2 वेळा रिपीटेड झालेले आहेत. ओके. ओके मॅम. ओके मॅम. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो बघा. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? हा 2014 ला क्वेश्चन पडलेला आहे. बघा, आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. 340 विद्यार्थ्यांपैकी 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी काय आहेत? प्रेझेंट आहेत. म्हणजे काय आहेत? हजर आहेत. बरोबर. बरोबर. म्हणजे किती अब्सेंट असतील मुलं? 60 मुलं काय असणार आहेत? गैरहजर. मग शेकडा किती गैरहजर राहिली हे आपल्याला विचारले. तर दोन सोप्प आपण करू शकतो पद्धती बघा. 400 टोटल विद्यार्थी होते. त्यांनी काय सांगितलं? त्याच्यातली 340 विद्यार्थीच हजर होते. म्हणजे किती विद्यार्थी गैरहजर राहिले? 60. बरोबर. जर 400 पैकी 60 गैरहजर असतील तर 100 पैकी किती टक्के गैरहजर राहिलेत? बरोबर ना? असंच विचारलंय ना त्यांनी. हो मॅडम, बरोबर. का? हो मग मॅडम. तर मी असं टक्के काढायचेत, मला टक्के विचारले तर मी काय करणार आहे? 100 गुणिले 60 डिवायडेड बाय कितीच विचारले? 4000 पैकी. 400 पैकी. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. बरोबर. अजून काय होणार आहे? 4 एक 4, 4 4 पंचे 20. म्हणजे माझा आन्सर आला आहे किती? 15%. म्हणजे गैरहजर आहे शेकडा किती? 15%. ओके. म्हणजे 100 मधले 15% मुलं काय आहेत? गैरहजर आहेत. म्हणजेच आता बघा, ही झाली एक पद्धत शेकडानी काढायची, 100 काढायची. आता दुसरी एक पद्धत सांगते. काय करायचंय? 400 मध्ये किती गैरहजर आहेत? 60 गैरहजर आहेत. बरोबर. 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी प्रेझेंट आहेत, म्हणजे 60 विद्यार्थी गैरहजर आहेत. ओके. मग 100 पैकी आपल्याला शेकडा काढायचाय किती आहे म्हणून. आता बघा, जर मी ह्याला डिवायडेड बाय 4 केलं. कशाला मी डिवायडेड बाय 4 केलं? तर माझं 400चं 100 होणार आहे. 400चं माझं 100 कधी होणार आहे? 400 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू तर माझं 100 कधी होणार आहे? जर मी 4ला 100 ने डिवाइड केलं किंवा 4ला 4 ने डिवाइड केलं तर माझं 100 आन्सर येणार आहे. 4 डिवायडेड बाय 4 केलं, 4 एक 4, 0 0, 100 आन्सर येणार आहे. सेम तीच कन्सेप्ट आहे. जर मी 60ला 4 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? 15 येणार आहे. म्हणजेच माझा आन्सर येणार आहे 15%. हे पण डोळ्यांनी बघून करण्यासाठी हे सांगितले आणि आपली नेहमीची स्टेप आहे ही शेकड्याची काढण्याची. आणि हे ज्या पर्यायी क्रमांक देते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला हे गणित बाय हार्ट होईल.
एक पर्याय आहे 85%, दुसरा आहे 20, तिसरा आहे 15 आणि चौथा आहे 25. समजलं का? 85, 20, 15, 25 हे ऑप्शन आहेत. आपला पर्याय क्रमांक तिसरा आहे. 2024 ला टीईटी बेस्ड हा क्वेश्चन विचारलेला आहे. या क्वेश्चन मध्ये काय क्वेरीज असेल तर विचारा. पहिलाच ट्रिक सोपं आहे मॅडम. हा, पहिला ट्रिकच सोपं आहे मॅडम. ओके. जो तुम्हाला वाटेल तो सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. मी दोन्ही प्रकार तुम्हाला सांगितले. आता बघा, अशा प्रकारे शेकडेवारीची मी 5-6 उदाहरणं घेतले, त्याची कन्सेप्ट सांगितली. आता थोडं त्याच्यावरती थोडं अजून गणित बघा, अजून ट्राय करा सॉल्व्ह करण्याचं. ओके. अशा प्रकारे आज आपलं शेकडेवारी इथं संपलेलं आहे. थोडस रिवाइज साठी सांगते की बाबा काय होतं शेकडेवारी, आपण कालपासून बघितलंय. शेकडेवारी काय असतं? शेकडेवारी काय असतं? हा एक प्रकारचा काय असतो? अपूर्णांकच असतो. छेद अपूर्णांकात नेहमी किती असतो? 100 असतो. एखाद्या संख्येचे 100 या संख्येशी असणारे रिलेशन, एखाद्या संख्येचे 100 या संख्येशी असणारे रिलेशन म्हणजेच टक्केवारी असते. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला 25% काढायला सांगितले तर 25 गुणिले टक्के म्हणजे काय असतं? 1/100. टक्के काढायला सांगितले तर त्याला डिवायडेड बाय 100 करायचं, म्हणजेच तो आपल्याला व्यावहारिक अपूर्णांक भेटतो, व्यावहारिक फ्रॅक्शन भेटते आपल्याला. काय येते? 25/100. जर मी 2500 ला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्जन केलं, दशांश रूपामध्ये कन्वर्जन केलं, तर त्याचा आन्सर येणार आहे 0.25. म्हणजे हे आपण कन्वर्जन कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं. नंतर जर मला 2/5 ची शेकडेवारी काढायची तर कसं काढणार आहे? अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये कन्वर्जन करताना मल्टिप्लाय बाय 100 करतात आणि 100 टक्केवारीचं अपूर्णांकामध्ये करताना डिवायडेड बाय 100 करतात. हा मेन डिफरन्स आहे. एकदा समजला की तुम्हाला क्विकली सगळे सम्स कळणार आहेत. काय करायचंय? अपूर्णांकाचा फ्रॅक्शनची आपल्याला टक्केवारी विचारली तर मल्टिप्लिकेशन करायचंय, मल्टिप्लिकेशन बाय 100. आणि आपल्याला टक्केवारी म्हणजे आपल्याला एखादं पूर्णांक संख्या दिली आणि त्याचं पर्सेंटाईल मध्ये विचारले, म्हणजे पर्सेंटाईल दिले आणि त्याचे आपल्याला व्यावहारिक अपूर्णांक किंवा दशांश अपूर्णांक असं काय विचारलेलं असेल तर आपल्याला सिम्पली त्याला डिवायडेड बाय 100 करायचे. अशा प्रकारे आपण 2 एक्झाम्पल्स बघितले. टक्केवारीपासून अपूर्णांक कसा बनवायचा ते बघितलं. नंतर ना मी तुम्हाला एक तक्ता दिलता, एक टेबल दिलता की त्याच्यामध्ये शेकडा आणि संख्येची फट कशी लिहायची असते. म्हणजे 100% म्हणजे 1 असतो, 50% म्हणजे अर्धा असतो, 1/2 असतो, 25% म्हणजे 1/4 असतात, 12.50 म्हणजे किती झाले? 12.5% म्हणजे 1/8 आहे, 6.25 म्हणजे 1/16 आहेत. असं हे त्याचा तक्ता आहे. तो तक्ता मी तुम्हाला संध्याकाळी सरांच्या मोबाईल वरती ग्रुपवरती तुम्हाला सर सेंड करते. आता हे बघा, हे तर पण 20%, 10%, 5%, 2.5%, 1.25 ह्याचं सगळं कन्वर्जन आलेलं आहे. मगच्या गणितामध्ये 20%चं कन्वर्जन बघितलं 1/5. आता हे जर टक्के तुम्हाला माहित असतील तर तुम्ही लगेच आन्सर मध्ये टाकून पुट करून व्हॅल्यूज काढू शकता. असं आहे. मग प्रत्येक टक्केची त्याची वेगवेगळी व्हॅल्यू आहे. 10% म्हणजे 1/10 असतात, 5% म्हणजे 1/20 असतात, 1/40 म्हणजे 2.5, 1/80 म्हणजे 2.25. हे ह्याच्यावरून आपल्याला सोपं जाणार आहे की बाबा तर डिरेक्टली टक्के लिहिताना, कारण 1/80 ला डिवाइड करत बसणार आहे का तुम्ही? नाही. तर 1.25 जर तुमचं पाठ असलं तर तुम्ही तिथं लिहू शकता. अजून 1% व 10% काढणे. काय सांगितलेलं? 1% व 10% काढणे. कसं शिकवलेलं 1% व 10% काढणे? सांगा. कसं शिकलो होतो आपण 1% व 10% काढणे? सांगा पटकन. 250चा 1% म्हणजे किती आणि 250चे 10% म्हणजे किती? खूप सिंपल सांगितलेलं. 250चा 1% म्हणजे 2 घरं, 1% म्हणजे 100 असं ऍज्युम करा. 1% मग 100. जर 2 घरं मी डावीकडे गेलो, 2 घरं आपण डावीकडे गेलो, लेफ्ट हँड साईडला गेलो तर काय येणार आहे? माझं 250चे 2 घरं डावीकडे गेल्यानंतर 2.50 आन्सर येणार आहे का?
जर मला 250 250चे 1% विचारले तर माझा आन्सर काय असणार आहे 2.50 बिकॉज ऑफ आपल्याला रूलच आहे काय आहे 1% मीन्स व्हॉट 100 म्हणजेच काय आहेत 100 मध्ये किती शून्य आहेत 2 शून्य आहेत म्हणून 2 घर मला डावीकडे जायचे 2.50 हे माझा आन्सर असणार आहे. आता जर मला असं विचारले 250 चे 10% किती 250 चे 10% किती तर ऑब्विसली 250 चे 10% म्हणजे 250 डिवायडेड बाय 10% म्हणजे किती असणार आहेत एकावरती किती आहे एक शून्य आहे म्हणजे एक घर मला फक्त डावीकडे जायचं आहे म्हणजे 25.0 हे माझा आन्सर आलेला आहे बरोबर. तर तुम्ही मला आन्सर दिलं होतं की 250 चे 50% किती 250 चे 5% किती सांगा मला तोंडी 12.5 12.5 1% व 10% हे तोंडी काढता आलं पाहिजे तरी आलं ना अशा प्रकारे तर तुम्हाला कळता आलं पाहिजे की 1% काय आहे 10% काय आहेत ओके. नंतरून आपण जे तुम्हाला एक्झाम मध्ये 2013 2014 2017 2021 24 2014 अशा प्रकारे आपण गणित बघितलेली आहेत. सॉरी 2024 हे गणित चौथं. अशा प्रकारे शेकडेवारी हा आपला चॅप्टर झालेला आहे. आता आपण दुसऱ्या चॅप्टरला आजपासून सुरुवात करणार आहे. सरळ व्याज आणि काय आहे चक्रवाढ व्याज हा जो चॅप्टर आहे किंवा हे जी कन्सेप्ट आहे ती आता क्लिअर करणार आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का शिकवलेल्या मध्ये नाही मॅडम. हे फोटो मी पाठवून देईल तुम्हाला. ओके. मला असं वाटतंय आय होप तुम्हाला सगळा हा चॅप्टर समजलेला असेल. तर मी पुढच्या चॅप्टरकडे येते. पुढचा चॅप्टर आपण सुरू करणार आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सिंपल इंटरेस्ट असतं आणि कंपाऊंड इंटरेस्ट सरळ व्याज व चक्रवाढ व्याज काय आहे आज आपण बघणार आहे. सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय ओके. फॉर एक्झाम्पल simple interest and compound interest ओके. आता बघा मी थोडे कन्सेप्ट तुम्हाला सांगते. मुद्दल म्हणजे काय असतं व्याजाचा दर ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या तर हे गणित तुम्हाला आली असं समजायचं. मुद्दल म्हणजे काय व्याजाचा दर मुदत व्याज आणि रास रासलाच इंग्लिश मध्ये म्हणतात अमाऊंट व्याज म्हणजे इंटरेस्ट मुदत म्हणजे टाइम व्याजाचा दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मुद्दल म्हणजेच असतं प्रिन्सिपल ओके. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी. जर एक माणूस आहे किंवा एखादा व्यक्ती आहे
असे 2 व्यक्ती आहेत. ओके, 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती जो आहे ना तो कर्ज देणारा आहे. कोण आहे? कर्ज देणारा आहे. आणि दुसरा व्यक्ती जो आहे ना तो कर्ज घेणारा आहे. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, जो देतो त्याला म्हणतो क्रेडिटर आणि जो घेतो त्याला आपण म्हणतो डेबिटर. ओके, अशा 2 प्रकारचे व्यक्ती आपल्याकडे आहेत. एक कर्ज देतोय आणि एक कर्ज घेतोय. जेव्हा कर्ज देतोय, सपोज त्या कर्ज देणाऱ्याने कर्ज घेणाऱ्याला 100 रुपये दिलेत. किती रुपये दिलेत? 100 रुपये दिलेत. कर्ज देणाऱ्याने कर्ज घेणाऱ्याला 100 रुपये दिलेत. तर त्यांनी फुकट दिलेत का 100 रुपये? नाही. तो काय म्हटलाय, 100 रुपये मी तुला दिलेत तर तू मला ह्याचं 10 रुपये प्रत्येक वर्षी व्याज द्यायचंय. ह्याचं काय द्यायचंय? दरवर्षी मला ह्याचं 10 रुपये काय द्यायचंय? व्याज द्यायचंय. कोणाला द्यायचंय? कर्ज घेणाऱ्याला. म्हणजे 100 रुपयाला तो दरवर्षी किती व्याज देणार आहे त्याला? किती 10 देणार आहे रुपये व्याज? व्याज देणार आहे. 10. व्याज 10 रुपये देणार आहे. ओके, मग दरवर्षी तो व्याज किती देणार आहे? 10 रुपये. आता मी इथे तुम्हाला सिम्पली ज्या टर्म्स लिहिल्या त्याच्यामध्ये सांगते. मुद्दल किती झाली म्हणजे आपली मेन किंमत जी प्रिन्सिपल आहे, ह्या कर्ज देणाऱ्याने दुसऱ्या कर्ज घेणाऱ्याला 100 रुपये दिले म्हणजे ती काय झाली? मुद्दल झाली. आता बघा, त्यांनी दरवर्षी त्याच्यावरती 10 रुपये असं व्याज लावले. व्याज लावले म्हणजे 10% किंवा 10 रुपये त्यांनी व्याज लावले. म्हणजे जेव्हा पण त्याला 10 रुपये तर द्यायचे दरवर्षी, जोपर्यंत त्याच्या 1 वर्षाच्या कालावधीला 10 रुपये त्याला द्यायचे. पण जोपर्यंत तो त्याला मुद्दल देणार नाहीये 100 रुपये, त्याचे परत करणार नाहीये, तोपर्यंत त्याला हे 10 रुपये भरायचे. मग त्याला मुद्दल देताना 100 अधिक 10 असं होणार आहे. म्हणजे ज्याची मुद्दल अधिक व्याज हे मिळून त्याला पैसे द्यायचे कर्ज देणाऱ्याला. कन्सेप्ट कळतीये का बघा? माझ्याकडे कर्ज देणारा आहे, एक आहे कर्ज घेणारा. देणाऱ्याने 100 रुपये दिलेत कर्ज घेणाऱ्याला. काही दिवसानंतर त्या 100 रुपयेवरती त्याला 10 रुपये व्याज द्यायला लागणार आहे दरवर्षी, जोपर्यंत तो 100 रुपये त्याला देत नाहीये अख्खी मुद्दल. जेव्हा त्याला 100 रुपये ह्याला द्यायची मुद्दल प्लस 100 रुपये देताना तो 100 रुपये देणार आहे का ह्याला? नाही. तो 100 अधिक काय देणार आहे? 100 10 अधिक रुपये. 10 110 रुपये देणार. म्हणजे व्याज. त्याला किती रुपये द्यायला लागणार आहे? 110. त्यालाच बोलायचं असतं व्याज किंवा सरळ व्याज. हे जे सांगितले मी ते आहे. आता बघा, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल म्हणजे काय आहे? 100 रुपये. बरोबर? 100. किती आहे प्रिन्सिपल? रक्कम. 100. मुद्दल किती होती? 100. व्याजाचा दर, रेट ऑफ इंटरेस्ट किती? व्याजाचा दर 10%. किती आहे? 10%. आता मुदत म्हणजे 10%. किती? हा, मुदत काय आहे? दर मुदत वर्ष काय आहे? दरवर्ष टाइम. टाइम एक पिरियड. वर्ष. 1 इयर किंवा दरवर्षी. कालावधी. तर किती कालावधीसाठी 10 आहे? 1 वर्षासाठी. किती कालावधीसाठी? 1 वर्षासाठी. त्याच्यावरती इंटरेस्ट किती आहे? व्याज किती रुपये आहे? इंटरेस्ट म्हणजे व्याज किती रुपये आहे? 10 रुपये. 10 रुपये. आणि 10 10 रुपये. रुपये. आणि मला व्याज आणि मुद्दल मिळून किती द्यायचे? 110 रुपये. 110 रुपये. हे काय झाली माझी रास. रास म्हणजे माझी काय झाली? अमाऊंट. हे समजली कन्सेप्ट काय असतं? मुद्दल, व्याजाचा दर, मुदत, हो मॅडम. व्याज, रास. ह्या तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळल्या, तुम्हाला कोणती पण गणित व्यवस्थित येणार आहे. कारण ही गणित काही अवघड फार नसतात, सोपीच गणित असतात. फक्त इकडे तिकडे थोडंसं होतं. आपल्याला एकदा मुद्दल कळलीये, टाइम कळलाय, इंटरेस्ट कळलाय, मग व्याजाचा दर किती असतो, किती दिवस मुदतीवरती आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, मुदत ही नेहमी वर्षासाठीच असते. वर्षाच्या मल्टिपल चॉईस मध्ये असते. 1 वर्ष, 10 वर्ष, 8 वर्ष. जर दिवस दिले असतील किंवा महिने दिले असतील तर ते आपल्याला वर्षामध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. मग ते अपूर्णांकामध्ये आलं तरी पण ते वर्षामध्येच कन्व्हर्जन करायचंय. एवढा एक पॉइंट नोट केला तरी चालेल किंवा लक्षात ठेवला तरी चालेल की मुदत, वेळ, काळ, जो टाइम आहे तो नेहमी वर्षभरासाठीच असतो. 1 वर्ष मल्टिपल चॉईस मध्ये म्हणजे 1 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 11 वर्ष असेल, पण ते वर्षामध्येच असणार आहे. जर तुम्हाला त्यांनी सांगितलं 6 महिन्यासाठी कालावधी,
24 दिवसासाठी कालावधी. तर ते कालावधी दिलाय 24 दिवस. त्याचं कन्वर्जन तुम्हाला दिवसांमध्ये म्हणजे 365 डिवायडेड करायला लागणार आहे त्याला. आणि जर तुम्हाला महिन्यांमध्ये दिलंय तर तुम्हाला इयर मध्ये ते कन्वर्जन करायला लागणार आहे. म्हणजे 12 महिने असतात त्या महिन्यांमध्ये कन्वर्जन करायला लागणार. पण आपल्याला तिथं घ्यायचंय काय? मॅम हे वर्ष. आता जे सांगितलं ना हे पॉइंट्स आम्ही लिहून घेतलं तर म्हणजे घ्या कन्वर्जन ना ह्या मग. मग घ्या हे ना मिस, घ्या. किंवा explain करताल. घ्या. स्क्रीनशॉट काढले मॅडम. चालेल. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, काय हरकत नाही. हे घेतलं मॅडम, पण आता तुम्ही सांगत होतात ना की जर 6 महिने किंवा आता वर्ष असेल त्याचं ते मी कन्वर्जन करून आपण करावं लागतं. ते मी गणितामध्ये आल्यानंतर दाखवणारच आहे. पण मी एक पॉइंट तुम्हाला असं लक्षात ठेवण्यास सांगितला की जो टाइम असतो तो वर्षासाठीच असतो. तिथं महिने दिवस असं काहीही नसतं. जरी गणितामध्ये महिने दिवस दिले 24 दिवस 6 महिने, तर आपल्याला त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायला लागतं? वर्षामध्ये. हा रूल आहे की बाबा मुदत टाइम हे नेहमी वर्षामध्येच विचारतात. इन केस कोणत्या सम मध्ये जर सांगितले की एवढे एवढे दिवस आहेत किंवा 73 दिवस आहेत, 8 महिने आहेत, तर आपल्याला त्याचं कन्वर्जन वर्षात करायचं आहे. ते कसं करायचं ते गणितामध्ये, गणित आलं ना मी ते सांगते कसं कन्वर्जन करायचं. पण एवढं पॉइंट लक्षात ठेवा की मुदत हे नेहमी वर्षासाठी असते. दिवस आणि महिने नसतात त्याच्यामध्ये. असले गणितामध्ये तरी ते कन्वर्ट करून वर्षामध्येच लिहायचे. ओके? हो मॅडम. एवढं हा. आता आपण गणित थोडं फॉर्म्युल्याकडे येऊया. फॉर्म्युले त्याच्या आधी तुम्हाला समजून सांगते. त्याचे फॉर्म्युले आहे ट्रिक आपण जे बघितलं एकाचे 2-2 सम सोडून दाखवले. तसं काही नाही, एक फॉर्म्युला आहे त्याच्यावरती तुम्हाला कळून जाईल. रास म्हणजे सांगितलेलं मी अमाऊंट. रास म्हणजे सरळ काय आहे? व्याज वजा मुद्दल. मुद्दल अधिक व्याज. म्हणजेच काय आहे? प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट. A इज इक्वल टू P प्लस I. हा झाला आपला फॉर्म्युला. अमाऊंट म्हणजेच इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा. आणि सरळ व्याज म्हणजे काय असणार आहे? मदक भागिले 100. एवढं लक्षात ठेवायचं. मोदक असतो खाण्याचा, ते मदक करायचं. मोदक लक्षात ठेवायचं. मोदक मीन्स व्हॉट? मल्टिप्लाय बाय द मल्टिप्लाय बाय क डिवायडेड बाय 100. म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी टाइम. ओके? मग सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय? तेच इंग्लिश मधून पण आहे. तेच आहे सेम. पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी. डिवायडेड बाय 100. दिसतंय का पेज अख्खं? नाही मॅडम, अर्धच दिसतोय. बर. अर्धा एवढं बघ. आता झालं. सरळ व्याज जर आपल्याला विचारलं असेल तर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. म्हणजेच प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय रेट मल्टिप्लाय बाय टाइम डिवायडेड बाय 100. आणि तिथेच आपल्याला रास विचारली आहे. तर मुद्दल अधिक व्याज म्हणजे काय असते आपली? रास. इथे कसं घेतलं मुद्दल अधिक व्याज? 100 रुपयाला 10 रुपये मिळून घेतला 110 रुपये. तसंच रासचा फॉर्म्युला आहे. मुद्दल अधिक व्याज असतं, त्याला म्हणतात रास. हे झालेले सिंपल पॉइंट. थोडीशी कन्सेप्ट की सरळ सरळ व्याज सिंपल इंटरेस्टचं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण सम्स बघूया थोडेसे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. झालं मॅडम. आणि हा अर्धा पार्ट. म्हणजे थोडासा अभ्यास करताना लक्ष दे. बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या, फक्त रिवाइज केलं.
एक गणित घेऊया. एका व्यक्तीने 4,000 रुपये हे 8 वर्षासाठी द मॅडम ब्रेक होते सा मॅडम आवाज. हा द सा व्हिडिओ पण पॉज झालाय मॅम. कशामुळे झालंय? तुमचा पण आवाज येत नाहीये मला, व्यवस्थित ब्रेक होतोय. आता नाही ना झाला व्हिडिओ पॉज? हे बघा, एका नाही मॅडम. व्यक्तीने 4,000 रुपये एका व्यक्तीने 4,000 रुपये हे 8 वर्षासाठी म्हणजे दर शेकडा 12 या दराने सरळ व्याजाने घेतले, तर त्याला एकूण आवाज किती ब्रेक व्याज होतोय द्यावे मॅडम. लागेल? हा मॅडम, पण का होतं ते काही कळत नाही. System तर बरोबर आहे सगळे, रेंज पण आहे बरोबर. ओके मॅडम, आता येत. म्हणजे सरळ व्याज बरोबर काय आहे फॉर्म्युला सांगा मला. म गुणिले द मदर. गुणिले क. 100 म्हणजे काय येणार आहे? मग म्हणजे काय असणार आहे? 4,000 गुणिले 12 4,000. गुणिले दर किती? दर चालतो मॅडम शेकडा ऑप्शन म्हणजे 12% म्हणजे मॅडम 12 ऑप्शन मध्ये गुणिले 3,640 आहे का मॅडम? ऑप्शन मध्ये किती? 3,640 उत्तर आहे का? 3,640. 3,840 आले. 3,840 आले मॅडम. हो करेक्ट आहे, सॉरी. केले मी, आले हा उत्तर 3,840. बरोबर. शून्य गेले, 2 शून्य गेले. काय? 40 मल्टिप्लाय बाय 96 इज इक्वल टू 3840. सरळ व्याज किती असणार आहे? एकूण किती व्याज द्यावे लागतील त्यांना? 4,000 रुपये हे 8 वर्षासाठी दर शेकडा 12 या दराने म्हणजे सरळ व्याजाने घेतले, तर त्याला एकूण किती व्याज द्यायला लागेल? म्हणजे किती व्याज द्यायला लागेल त्याला? 3,840 रुपये. आणि जर आपल्याला फक्त सरळ व्याज विचारले, जर आपल्याला रास विचारली असती की किती टोटल देत, काय आलं असतं? 4,000 मुद्दल अधिक इंटरेस्ट किती आहे? 3,840 एकूण मग त्याला 7,840. हा, हे विचारलेलं नाहीये, पण मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला अमाऊंट काढायची असेल तर तुम्ही कसं काढणार? हे काय आहे? मुद्दल अधिक व्याज, बरोबर. मुद्दल अधिक व्याज म्हणजेच काय असतं? अमाऊंट. कळतंय का? हा खूप सोपा प्रॉब्लेम होता की एका व्यक्तीने 4,000 रुपये हे 8 वर्षासाठी दर शेकडा 12 या दराने सरळ व्याजाने घेतले, तर त्याला एकूण किती व्याज द्यावे लागेल? तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे? म गुणिले द गुणिले क, म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ डिवायडेड बाय 100. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यात आणि आन्सर आले 3,840. आता ह्या सम्स मध्ये कसं होतंय, आपल्याला वाकडे तिकडे सम्स विचारले तरी पण सरळ अर्थानेच घ्यायचे. आपल्याला शोधत बसायचं नाही आधी काय घ्यायचंय नंतर काय घ्यायचंय. आपल्याला एक लाईनीनुसार तुम्ही सेंटेन्स रीड करत त्याच्यामध्ये किमती ठेवत गेलं, तुमचं करेक्टच आन्सर येणार आहे. ह्याच्यामध्ये काही फिरवण्यासारखे प्रश्न नाहीयेत. तसेच हाय तेच प्रिन्सिपल टाईप आणि ते गणित, ह्याच्यामध्ये फिक्स तुमचे मार्क्स असणार आहे.
आता क्वेश्चन नंबर दुसरा बघा. क्वेश्चन नंबर दुसरा बघा. रुपये 15,000चे दर साल दर शेकडा 20 दराने 73 दिवस रुपये 15,000चे दर साल दर शेकडा 20 दराने 73 दिवस. तर सरळ व्याज किती असं त्यांनी सांगितले. काय सांगितले त्यांनी? सरळ व्याज किती. आता मी काय सांगितलेलं मगाशी, आपला दर हा नेहमी काय वेळ टाइम काय असतो आपला नेहमी? 1 वर्ष 2 वर्ष. वर्ष. आता इथे त्यांनी काय दिले? 73 दिवस दिले. 73 दिवस दिले. आता सगळ्यात आधी दिवस दिले असतील तर दिवस दिले असतील तर काय आहे? 73 भागिले दिवस किती असतात वर्षाचे? 365. 73 ने 365 ला भाग घालवायचं. 73 एके 73, 5 म्हणजे 1/5 वर्ष. 1/5 वर्ष. 1/5 वर्ष आलेलं आहे. 1/5 किती येणार आहे? 1/6 म्हणजे अर्ध्याच्या पण कमी वर्ष आले 1/5. 12 महिन्यातले 1/5 वर्ष. ओके. म्हणजेच कसं लिहिणार आहे मी सरळ व्याज मध्ये? मी कसं लिहिणार आहे सरळ व्याज फॉर्म्युल्यामध्ये सांगा मला. आपला फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युल्यामध्ये हे जे दिलेली किमती आहे ते पुट करायचे आणि वर्षाच्या आपले काळच्या ठिकाणी 1/5 लिहायचं. व्हेरी गुड. बरोबर आहे ते. म्हणजे 15,000 गुणिले दर दिलेला आहे 20 दराने गुणिले 73 दिवसाचं किती आले वर्ष? 1/5 वर्ष आले. 5 वर्ष. डिवायडेड बाय 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. बरोबर. आता इथं 5 1 5 5 चोक 20 म्हणजे 150 गुणिले 4 केलं तर किती येणार आहे? 600. म्हणजे सिंपल इंटरेस्ट किंवा माझं सरळ व्याज किती येणार आहे? 600. समजतंय का 600. इथपर्यंत? व्यवस्थित समजलंय ना हे? म्हणजे मी एक्सप्लेन हे बघा 73 दिवस आले तर तुम्हाला कळलं कसं वर्षामध्ये कन्वर्जन करायचंय. 365 मॅडम, 73 ला 365 काय हे सम बघितल्यावर 73 दिवस म्हणल्यानंतर डोकंच चालत नाही. असं म्हणजे 73 दिवसाचं एक्झॅक्ट काय घ्यायचं हे माहितच नव्हतं. मग आता समजलं ना? त्याला डिवायडेड असतं हो, 365 दिवस आता म्हणजे सगळे या टाईपचे हो आले मॅडम. हो मॅम. ओके. क्वेश्चन नंबर तिसरा आता महिन्यांचा असेल. हा, आता दिवस झाले. आता महिन्यांचं कन्वर्जन वर्षामध्ये करायचंय आपल्याला. क्वेश्चन सोपाच आहे. फक्त बघा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी फक्त सोपे गणित घेतेय. कारण ते तुमचं क्लिअर होते. इथं दिवसांचं क्लिअर झालंय. इथं आपण व्याजाचा फॉर्म्युला युज केलाय. पहिलं जरा सोपं होतं. दुसरं 73 दिवस आहे. आता तिसऱ्यामध्ये 8 महिने असं घेतलंय बघा. रुपये 24,000 मुद्दल 24,000 हे आपलं मुद्दल आहे. त्याच्यामध्ये 12% दराने 8 महिन्यांचे
सरळ व्याज किती? 8 महिन्यांचे सरळ व्याज किती? सांगू शकाल का? आता काय करायचंय? काढा बरं, बघू किती आन्सर येते. 8/12 करायचं. हा, 8/12 करायचं आणि ते ना त्या किमतीमध्ये लिहायचं. बघा बरं, की लिहून करून बघा बरं, मला सांगा आन्सर किती येते. 860 मॅडम. किती येते? हॅलो. 860. नाही नाही, करेक्ट नाही. 1920 आन्सर आहे करेक्ट. बघा बरं अजून 1920 एकदा मॅडम. try करून. हा, आहे 1920. 1920. 1920. मी 2 ने हा, गुणलं आलं नाही. हो आलं. मॅडम. 1920. 1920 येते. हा, 1920. तर सगळ्यात आधी बघा, आपल्याला सांगितले 8 महिन्यांचे. 8 महिन्यांना आधी आपल्याला वर्षमध्ये कन्वर्जन करायचे. वर्ष म्हणजे किती असतात? वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने आहेत. हे महिने आहेत म्हणून हे पण महिने आहेत. इथं दिवस होते म्हणून ते पण दिवस होते. 8 महिने आहेत म्हणून 12 महिन्याने भेटेल. मग हे हाय तसंच ठेवलंय आपण 8/12. त्याला काही सिम्प्लिफाय केलेलं नाहीये. करू शकता पण मी केलेलं नाहीये. मग इथे 24,000 सरळ व्याज बरोबर 24,000 गुणिले 12 गुणिले 812 डिवायडेड बाय 100. मॅडम तिथे 24,000 येते ना, तुम्ही 2400 लिहिला. हा, चुकून झालं. 24,000. ओके. 12 1 12, 12 1 12. म्हणजे अजून काय येणार आहे? हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. म्हणजे 240 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजेच 1920. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. मॅडम याला 8/12 कन्वर्ट करत नसतेत का? आता आपण जसं हा, 73 नाही छेद करायचं ते. दिवसाचे जसं कन्वर्ट. मॅडम आम्ही केलो. तरी पण हा, येतं, केले तरी तरी पण पण येतं. काय उत्तर करायचं? तेच येणार आहे. उत्तर तेच येणार आहे. आलो मॅडम. 203 करेक्ट येणार आलं आहे. तसं कन्वर्ट केल्यावर आन्सर करेक्ट थांबा. आलं पण आमचं. करेक्टच येतं मॅडम, मी नाही केलं. 203 आलं मॅडम. थांबा, आपण करूया करेक्ट. हे फ्रॅक्शन मध्ये केलं तर काय होते? दर 8 ला मी 12 महिन्यांनी भागले तर काय येणार आहे? बेचोक 8 बेसक 12 बेदुनी 4 बेत्रिक 6. आता ह्याच्या पुढे होणार नाही. म्हणजे 203 माझं काय आलेलं आहे? फ्रॅक्शन आले. बरोबर ना? हो मॅडम. 24,000. 203 आलं. हा, 24,000 गुणिले किती आहे? 12 गुणिले 203. 3 1 3. 3च्या टेबल मध्ये 3 7 3 3 चौक 12. 3 3 चौक चौक 12. 12. 4 दुनी 8. 8. सॉरी, अजून डिवायडेड बाय 100 आहेत ना आपल्याला. हे 2 शून्य गेले, हे हो. शून्य गेले. 240 240 गुणिले गुणिले 8. सॉरी, गुणिले 8. म्हणजे तेच आन्सर येते. बरोबर. बरोबर आहे, बरोबर आहे. हा. 4 हो दुनी मॅडम. 8. 4 दुनी 8 आणि हा, इथे काय 8च राहिलेले. 12 गेट हो. कॅन्सल झाले. तर तुम्ही कन्व्हिनियंट वेनी तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. तुमच्या डोक्यानुसार तुम्ही भाग घालू शकता. नसेल घालवायचा तरी तुम्हाला इथे भाग घालवायचाच आहे. आता मला इथे 12 कट होतील म्हणून मी डिरेक्टली 8 घेतले. 8 12 गुणिले 8 म्हणजे आता हे किती लेंदी झालं ना. आधी ह्याला भाग घालवला, मग परत 12ला भाग घालवला. कळलं का? मी डायरेक्ट काय केलं, इथं दिसले मला छेदात 12 हो. आहे, इथं 12 आहे. हे 12 कट होणार आहे आणि माझं नुसतं 8 राहणार आहे. त्यामुळे काही त्याला संक्षिप्त रूप दिलेलं नाही. बट तुमचं जर डाऊट असेल तर मी दाखवलं कसं आपण करू शकतो. कळलं? महिन्याचं वर्षामध्ये कसं कन्वर्जन केलंय? 8/12 वर्ष हो. येतंय ते. ओके.
क्वेश्चन नंबर 4 तुम्ही करायचंय आता. क्वेश्चन नंबर 4 4 मिनिटांमध्ये. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने ₹1200 कर्ज घेतले, तर तिने कर्ज फेडताना ₹432 व्याज दिले. अभ्यास 2 मिनिटं थांब 2 मिनिटं. तर व्याजाचा दर किती? क्वेश्चन लिहून घ्या आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. थांब देते. मी सांगणारच आहे शेवटी, पण तुम्ही एकदा करून बघा. सरक शोधते होई तुझी. सर नको ना आता अभ्यास करायचाय का? चांगलं पेज शोधून देते. तू सगळीकडे गिरगुटा नाही करायचा त्याच्यावर. धर थोडा चांगला पेज आहे. जा स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन धर. जा तिकडे पप्पापाशी बसून कर. धर. जा ना तिकडे. काय आलंय आन्सर? आन्सर काय आलेला आहे? छत्तीस आले का मॅडम? 36. हा 36 आहे, पण सांगते मी काय झाले आता ह्याच्यामध्ये तुमचं. आता बघा, रीनाने 6 आन्सर येते. ओके मॅडम. पण 36 बरोबर आहे. 36 तुमचं ज्यांनी सांगितलंय ना त्यांची एक स्टेप पुढे मी सांगते थोड्या वेळाने. पण 36 बरोबर आहे. 36 पर्यंत बरोबर आहे. पण फायनल आन्सर आहे. ओके. आता ऐका. रीनाने बघा काय क्वेश्चन काय दिलंय बघा. रीनाने व्याजाचा दर आहे दरा इतका वर्षासाठी सरळ व्याजाने ₹1200 व्याज दिले, तर व्याजाचा दर किती? त्यांनी काय सांगितले? व्याज दर हे सेम आहे. व्याजाच्या दरा इतका वर्षासाठी म्हणजे व्याज बरोबर काळ. म्हणजे व्याज म्हणजे काय आहे? रेट बरोबर टी. हे आपलं सेम आहे. रेट बरोबर टी हे सेम आहे. तर त्यांनी काय सांगितले? मुद्दल किती आहे? 1200. तर सिंपल इंटरेस्ट काय येणार आहे आपलं? सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज बरोबर मुद्दल दर गुणिले मदक भागिले 100. आता मी तुम्हाला एक सांगते. आता हे असू द्या, मराठीमधून पण एक्सप्लेन करते. जर पी गुणिले द आणि क माझं काय आहे? सेम आहे.
म्हणजे मी जर इथं पण आर लिहिलं आणि इथं पण आर लिहिलं तरी पण माझा आन्सर सेम येणार आहे. बिकॉज इथं गणितामध्ये सांगितलेले व्याजाचा दरा इतकाच वर्षभरासाठी व्याज आणि दरा इतकाच त्याची किंमत आहे. म्हणजे जर मी टी ला पण मी आर लिहिलं तरी पण टी ची किंमत माझी काय असणार आहे? काय असणार आहे? व्याजाच्या दरा इतकंच त्याचं पण आरच असणार आहे. आर म्हणजे एवढीच व्याज असणार आहे. दरा आर इतकंच एवढीच हे असणार सेम. आहे. हा, हे दोन व्हॅल्यू सेम असणार आहेत. मग जर मी तिथे टीच्या तिथे आरच लिहिलं तर माझं काय आन्सर येणार आहे? पी गुणिले आर चा वर्ग डिवायडेड बाय 100. म्हणजे मुद्दल गुणिले जर दर आणि काळ हे सेम आहेत तर माझ्याकडे म गुणिले द गुणिले द राहणार आहे आणि 100. ओके, मग द गुणिले द म्हणजे काय असणार आहे? म गुणिले द चा वर्ग म्हणजेच 100. मग मुद्दल किती आहे माझ्याकडे? 1200. बरोबर. आणि दर किती दिलेला आहे त्याचं? दर किती दिलेला आहे? व्याजाचा दर म्हणजे 1 येणार ना मॅडम? 1च्या बरोबर. व एका किती येणार वर्षासाठी आहे? म्हणजे दर पण तोच आला आणि 1 वर्ष 432. दर आलेला आहे. दर किती आहे? तोच राहणार आहे. दर आपल्याला काढायचा आहे. सॉरी, दर तर आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला त्यांनी सरळ व्याजाची किंमत दिली आहे. व्याज किती दिले आपल्याला त्यांनी? 432. किती दिलेले आहे व्याज? 432. 432. आणि इथं आहे 100. आपल्या उदाहरणामध्ये हे 100 आहे आणि सरळ व्याजाची किंमत त्यांनी दिलेली आहे 432. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ओके, 432 बरोबर 12 गुणिले दरचा वर्ग. बरोबर. आता हा 12 इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे. दिसतंय ना? 12 हे गुणाकारामध्ये आहे. तिकडे आल्यावर काय होणार आहे? हो मॅडम, भागिले 12. होणार आहे. म्हणजे जर इथं मी 12 ने भाग घालवला, 12-36 आणि 12-72 म्हणजे माझा दरचा वर्ग आलेला आहे 36. तर मला फक्त दर काढायचा आहे. 6. 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. म्हणजे माझा दर आलेला आहे किंवा माझा रेट आलेला आहे 6% किंवा 6. ओके, अशा प्रकारे आपण हे गणित केलेले आहे. आता हे थोडंसं मी इंग्लिश प्लस मराठी लिहिले म्हणून थोडं मोठं वाटतंय, पण खूप सोपं गणित आहे. 2 ओळींमध्ये काय आहे? त्यांनी सरळ व्याजाची किंमत दिलेली आहे. सरळ व्याज दिलेला आहे. दर आणि काळ त्यांनी एकच सांगितलेला आहे. मग मी दर दोन घेतले म्हणजे दराचा वर्ग म्हणजे 36 ला आपण कसं केलं ते मी तुम्हाला सांगितलं. दराचा वर्ग समजलं काय? हो मॅडम. ओके, हा क्वेश्चन थांबलाय मॅडम व्हिडिओ. काय झालं? अशा प्रकारे तुम्हाला सम्स विचारणार आहेत. तर तुम्हाला शेकडेवारीची काही तुमच्या बुक्स मध्ये गणित असतील किंवा तुम्हाला कुठून इकडून तिकडून सर्च केलेले असतील तर तुम्ही बघू शकता. मॅडमचा व्हिडिओ दिसतोय का सर्वांना? समजलं?
अशा प्रकारे तुम्हाला गणित विचारणार आहेत. तर आपलं सरळ व्याज हा टॉपिक झालाय. उद्या आपण घेऊया कंपाऊंड इंटरेस्ट, की बाबा चक्रवाढ व्याज काय असतं. आता 2-3 मिनिटं राहिलेत तर मला रिव्हिजन सांगा की कसं आलं असेल. कसं आपण काय काय केलंय आजच्या लेक्चर मध्ये सरळ व्याजापर्यंत सांगा. सरळ व्याजापासून थोडंसं 3 मिनिटं रिवाइज कर. काय काय आहे सिंपल इंटरेस्ट, फॉर्म्युला काय काय आहे. सांगा पटकन. फॉर्म्युला सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले मुद्दल 100. भागिले 100. ओके. सरळ व्याज आणि अमाऊंट बरोबर मुद्दल अधिक व्याज. बरोबर. अजून मॅडम आवाजच आपण येत नाहीये तुमचा. नाही येते का आवाज? येतोय मॅडम आता. येतोय का आवाज? हो मॅडम. हो येतोय. काहीतरी ते काय होतं, आपण वेळ जर असं हे झालं ना तर मोबाईल हिट होतोय आणि ऑटोमॅटिक फंक्शन वर्कआउट होतं. गेलं ते काय. एक मिनिट. मॅम तुमच्या मोबाईल मध्ये खूप सारे ऍप्लिकेशन डाउनलोड असतील, गेम्स वगैरे. मॅडम नाही आहेत का? आवाजच येत नाहीये मॅडम. अर्धे लेफ्ट झालेत ना. हो. क्लास संपला का मग? काय कळायचं नाही.
ठीक आहे बघतो. आहेत का लेफ्ट झाले का सगळे? संपलं का मॅडमचा तास? हो झालाय सर, पण बोलता बोलताच मॅडमचा आवाज कट झालाय. हो, ते काहीतरी कनेक्टिंगचे प्रॉब्लेम झाले मॅडमच्या म्हणून ते कट झाले. सगळे जवळजवळ हे झाले लेफ्ट. राहिलेलं आता बघूयात उद्या. तोपर्यंत आता गुड नाईट सगळ्यांना. सर मला एक प्रश्न पण विचारायचा होता. आपण जे क्वेश्चन पेपर सोडवतोय ना, त्याचे आन्सर कुठं आहेत सर? कुठल्या आन्सर पेपरचं? आता जे आपण 150 मार्काची एक्झाम सोडवतोय ना संडेला, तर हो, त्याचे आन्सर आहेत का नाहीत सर? मग ते तुम्ही सोडवल्यानंतर ना सबमिट करता की नाही? हा हा हा. सबमिट झाले की जे बरोबर असेल ते हिरवं येतं आणि जे उत्तर तुमचं चुकीचं असेल तर रेड मध्ये येतात. त्यातच उत्तर हा. आहेत. हो त्या रेड मध्ये आहेत का? हो, रेड मध्ये जे रेड मध्ये येतं ते चुकीचं आहे. जे ग्रीन येतं का नाही तो तुमचं हा. उत्तर आहे. तो उत्तर आहे. बरं, उद्या बघते सर. हो, प्रिव्ह्यूचं जे येतं की नाही, प्रिव्ह्यू करता ना तुम्ही, प्रिव्ह्यू केल्यानंतर ना पण उत्तरच असतात सगळे. हो, मी ते क्वेश्चन पेपर सोडवत असताना काही काही क्वेश्चन खूप छान आहेत, म्हणजे हटके आहेत. तर त्याचं आता मला वाटतं का चुकले असतील, मग त्याचं आन्सर मला भेटत नव्हतं. त्यासाठी विचारलं सर. चालेल, तुम्ही उद्या मला फोन करा, मी सांगतो. हो हो हो, थँक्यू सर.